आता पाहूया कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यामध्ये, अर्थात फास्ट न्यूज। इस्कॉनच्या वतीनं हरिओम नगर इथं श्री राधाकृष्ण मंदिराची स्थापना करण्यात आली आहे। या मंदिरात आजवर केवळ राधाकृष्णाच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं जायचं। आता या मंदिरात मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। श्यामानंद दास, राधा गोपीनाथ दास यांच्या उपस्थितीत जयपूरहून घडवून आणलेल्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। या निमित्तानं मंदिरात प्रवचन आणि महाप्रसाद असे कार्यक्रम झाले। यावेळी जयानंद दास, दिलीप गाताडे, श्याम भक्तदास, केशव विजयदास, बलराम कचारिया यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। देशभरातील हस्तकारागीर आणि विणकरांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे गांधी शिल्प बाजाराचं प्रदर्शन मांडण्यात आलंय। या प्रदर्शनात कारागिरांचे 50 स्टॉल आहेत। वेताच्या आणि बांबूच्या वस्तू, कार्पेट, शंख शिंपले, बाहुली आणि खेळणी, भरतकाम केलेली वस्त्र, काच, गवत, पाने आणि फायबर उत्पादनं, हातानं छापलेले कापडी स्कार्फ, इमिटेशन ज्वेलरी, ज्यूट, तंजावर पेंटिंग, लाकडी वस्तू, कोल्हापुरी चप्पल, छत्तीसगड डोकरा कास्टिंग, मधुबनी पेंटिंग, पंजाबची फुलकारी फॅब्रिक्स अशा प्रकारच्या वस्तूंचे स्टॉल इथं पाहायला मिळतात। तर पुणेरी पगडी, कोल्हापुरी चप्पल, वारली पेंटिंग, पैठणी तसंच सोलापुरी चादर टॉवेलचे स्वतंत्र स्टॉल्स आहेत। 31 मार्चपर्यंत राजारामपुरीतील भारत हाऊसिंग सोसायटीच्या हॉलमध्ये हे प्रदर्शन खुलं असेल। चंदगड तालुका शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं रविवारी संध्याकाळी फातिमा आझाद नगरी इथं इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। समाजामध्ये बंधुभाव आणि एकी कायम राहावी यासाठी ठाकरे गटाचे चंदगड शहर प्रमुख मोहसिन पटेकरी यांनी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं। यावेळी जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे, चंदगडचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, संभाजीदादा पाटील, राजू रेडेकर, विक्रम मुतकेकर, युवराज पवार, अजित खोत, अल्लाबक्ष मदार, अशफाक नायकवडी, मोहसिन पटेकरी, साकीब शहा, महेश पाटील यांच्यासह मुस्लिम बांधव आणि शिवसैनिक उपस्थित होते। पन्हाळा तालुक्यातील कुशिरे इथं गौरव प्रकाशराव पाटील आणि त्यांचे कुटुंबीय राहतात। गौरव पाटील यांचा मुलगा आणि कुशिरेतील तानाजी शिलोकर यांचा मुलगा एकाच शाळेत शिकत आहेत। शिलोकर यांच्या मुलानं पाटील यांच्या मुलाला मारहाण केली। त्यातून शिलोकर आणि पाटील परिवारात हाणामारी झाली। शिवीगाळ करून लोखंडी गजानं मारहाण केल्याची तक्रार गौरव प्रकाश पाटील यांनी कोडोली पोलिसात दिली आहे। त्यानुसार उपसरपंच विष्णू कळके, तानाजी शिलोकर, धनाजी शिलोकर, सनाजी शिलोकर, आनंदी कळके, सुनंदा कोंडरे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। त्यापैकी 4 कोडोली पोलिसांनी ताब्यात घेतलंय।